सो बघा कार्बन जो आहे त्याच्यावर डेल्टा प्लस, क्लोरीनवर डेल्टा मायनस. सो दोन्ही साईडला सेमच असणार. हा डेल्टा प्लस, हा डेल्टा काय असणार आहे निगेटिव्ह. मग सीएन वरतीच्या कार्बनवर चार्ज निगेटिव्हचा अटॅक कुठं होणार पॉझिटिव्ह, आणि बाहेर कोण जाणार सीएल. म्हणजे सीएल ची जागा कोणी रिप्लेस केली सीएन नी. सो सीएन हा न्यूक्लियोफाईल आहे, त्यांनी एकाची जागा रिप्लेस केली. त्या टाइप ऑफ रिएक्शनला काय म्हणतो आपण सबस्टिट्यूशन. सो इट इज ऍक्च्युअली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. या रिएक्शन मध्ये असं दोनदा झालं. सो 2 सीएन तयार झाले. आता जेईला नीटला बरेच वेळेला हे ट्रान्सफॉर्मेशन विचारतात की ऍसिड कसा बनवायचा, आणि ऍसिड बनवण्याचे वेगवेगळे मेथड आहे, पण ज्या सिंपल मेथड आहे त्याच्यातली ही एक आहे. एकदम साधं सिंपल आहे की जर तुमच्याकडे सीएन असेल, हा सायनाइड आहे का नायट्राइल आहे? सायनाइड. नो, सायनाइड आणि नायट्राइल मध्ये काय फरक आहे? सीएन ला काय म्हणता तुम्ही सायनाइड, आणि त्याला जर कार्बन जोडलं तर होतो कोण नायट्राइल होतो तो. ठीक आहे, किंवा इथं आर म्हणा, आर जोडला तरी काय झालं नायट्राइल. सो सध्या दिलेला कोणता आहे नायट्राइल, कारण सीएन ला माग काय जोडलेलं आहे सी. या केसमध्ये जर तुम्ही ऍडिशन ऑफ वॉटर केलं इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक मीडियम, तर सीएन डिरेक्टली कशात कन्वर्ट होतो ऍसिड मध्ये. ठीक आहे. आता इथं तुम्हाला काय झालंय की 1,2 कार्बन वरती 2 ऍसिड ग्रुप आले. 2 ऍसिड ग्रुप आल्यामुळं तुम्ही कंपाऊंडला हीट केलं तर तो कंपाऊंड लगेच ब्रेक होतो, बिकॉज ऑलरेडी क्राउडिंग जास्त आहे. सो जर नीट बघितलं तर या ठिकाणून मायनस काय होऊ शकतो हायड्रोजन, आणि एक काय गेला ऑक्सिजन. सो राहिलं काय एवढं स्ट्रक्चर, म्हणजे कार्बन विथ 2 ऑक्सिजन आणि खाली कार्बन विथ 1 ऑक्सिजन. सो ती रिंग फॉर्म होती, आणि 2 CO च्या मध्ये 1 O, म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप आला अनहायड्राइड. सो इट बिकम्स अ सक्सेनिक अनहायड्राइड. समजलं? हो सर. बाकीचे अजून बघा, लक्ष द्या. आता हा तुम्हाला दिलेला विसिनल होता, हा जेमिनल आहे. जेमिनल वरती परत सेम रिएक्शन करा. CL इज रिप्लेस विथ CNC. हायड्रोलिसिस केलं ऍसिड फॉर्म होणार. आता या केस मध्ये तुम्ही त्याला हीट केलंय. हीट केल्यानंतर इथं रिंग नाही होऊ शकत, तुम्ही वरचं कॉपी करायला जाल. रिंग कसं काय होईल, कारण ते एकाच कार्बनचे 2 ग्रुप आहे. सो इथून कोणता गॅस रिलीज होणार CO2. हा, मग आता काय राहिलं CH3 CH2 पुढं COH. सो तुम्हाला प्रोपॅनिक ऍसिड भेटलं. सो या टाइप मध्ये आपण बनवू शकतो ऍसिड. आपण एवढं का बघतोय, कारण आपण रिएक्शन सेक्शन बघतोय. कसला अल्किल हलाइडचा RX चा. RX मध्ये एक विसिनल, दुसरा कोणता बघितला जेमिनल. मी सांगितलेले पॉइंट इथं आहे का बघा. CN ग्रुपला ऍसिड हायड्रोलिसिस केल्यावर काय भेटतो ऍसिड. 2 ग्रुप्स ऑन 1 कार्बन ऍटम, तर नेहमी लूज काय होणार CO2. कार्बन डायऑक्साइड. आणि 2 फॉर्म मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड. तुम्हाला इथं दिसतंय एकच COH राहिला. तिथं 2 COH असेल विसिनल एकमेकांना, तर त्यावेळेस लूज काय करायचा H2, आणि तो सायक्लिक काय बनवतो अनहायड्राइड, फॉलोड बाय हिटिंग. ठीक आहे. नेक्स्ट आहे डिहॅलोजनेशन. अगेन आपण विसिनल आणि जेमिनल घेणार. आता इथं डिहायड्रो हॅलोजनेशन नाही, फक्त डिहॅलोजनेशन, म्हणजे फक्त हॅलोजन रिमूव्ह होणार. आपण ऍड केला Zn. Zn इज अ मेटल. मेटलची व्हॅलन्सी Zn ची किती 2, मग Zn कोणाला रिमूव्ह करणार ब्रोमीन. सो इट बिकम्स अ ZnBr2 and there is a formation of double bond. आता इथं खाली बघा, एकाच कार्बनला 2 ब्रोमीन आहे, काही फरक नाही पडणार. परत Br2 आणि कोण रिलीज होणार Zn. सो इट बिकम ZnBr2, आणि जे काय राहतं तिथं कार्बनची व्हॅलन्सी बॅलन्स करायची.
आता तुम्ही एक चेंज इथं बघितला असेल, तर हे करण्यासाठी त्यांनी हा किती टाइम्स घेतला, 2 times. त्यामुळे त्यांची चेन किती कार्बनची झाली, 6 carbon. 6 कार्बनची झाली. आणि बाकी मग ZnBr2 भेटलेला आहे, मग तो पण किती टाइम्स भेटेल, 2 टाइम्स. 2 times. ठीक आहे. सेम आता अल्फा ओमेगा म्हणतात येते. आता ब्रोमीनच्या नेक्स्ट कार्बन अल्फा, त्याच्या नेक्स्ट कार्बन बीटा, त्याच्यानंतर नेक्स्ट कार्बन काय असतो, Omega. अल्फा ओमेगा डायहायलाइड आहे. ठीक आहे. हे काय अल्फा ओमेगा दिलंय समजा, अजून वेगळे नोटेशन पण असू शकतात, पण नेहमीप्रमाणे BR Zn बरोबर जाणार, इट बिकम ZnBr2. आणि इथं थोडं वेगळा होतं की हा जो कार्बन आहे हा याला जॉईंट होतो, सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ रिंग, आणि नाव काय त्याचं, सायक्लो. Cyclopropene. ओके. सो परत एकदा बघा, फक्त 2 कार्बन असले आणि विसिनल असला तर डबल बॉन्ड तयार होतो. जर का 3 कार्बन आहे, पण 3 कार्बन जे आहे ते त्याच्यामध्ये ब्रोमीन एकच कार्बनला आहे, सो हा फक्त कोणत्या नेचरचा आला, अल्फा, फक्त अल्फा अल्फा म्हणू शकता तुम्ही, एकाच कार्बनला 2 ब्रोमीन. ज्यावेळेस तुमच्याकडे अल्फा ओमेगा असेल तर रिंग फॉर्म होती, सायक्लोप्रोपेन रिंग तयार होते. सो टाइप ऑफ रिएक्शन कोणती, डी Halogenation. ठीक आहे. नेक्स्ट Sir, बोला. या रिएक्शन मध्ये मिथेनॉल कशासाठी यूज केलं? मिथॅनॉल कशासाठी यूज केलं, मिथॅनॉल हे सॉल्व्हंट म्हणून यूज केलं. म्हणजे आता प्रॅक्टिकली समजा आपण रिएक्शन केली लॅबमध्ये, तर आपल्याकडे हा कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड आहे, ओके, पण या दोघांना मिक्स करायचं. आता Zn इज अ मेटल, मेटल्स आर सॉलिड ऑर लिक्विड, Zn च पकडलं तर सॉलिड. सॉलिड. मग सॉलिड याच्यात मिक्स करण्यापेक्षा बेस्ट वे काय असतो, समजा Zn ला तुम्ही याच्यात मिक्स केलं, याचं स्वतःच काय बनवलं, सोल्युशन, आणि मग ते सोल्युशन याच्यात इंट्रोड्यूस केलं, तर रिएक्शन बेस्ट वेनी होणार. सो अल्कोहोल इथं काय काम करणार आहे, असं सॉल्व्हंट. ठीक आहे. नेक्स्ट दोन रिएक्शन दिलेले. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, कोणता नाही अजिबात त्याच्यातला. त्या ठिकाणी मेटलचा आणि कार्बनचा डायरेक्ट बॉन्ड नाही असा कंपाऊंड कोणता, थर्ड वन, बिकॉज R is directly attached to only oxygen. Yes, it is not a metal, it is non-metal. Okay. Which is the Fenckelstein reaction? Fenckelstein reaction कोणती याच्यातली, फर्स्ट नंबर. फर्स्ट NaI एसिटोन. काय प्रोडक्ट असतो याचा, परत बोला, RI. ठीक आहे. नेक्स्ट मोनो झाले, डाय झाले, आता ट्रायलाइट्स. हॅलो फॉर्म मध्ये CHX3. आता जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये फर्स्ट एकदम साधा सिंपल रिएक्शन की मिथेन घ्या, मिथेनच्या वरती क्लोरिनेशन करायचं, क्लोरिनेशन होतं इन द प्रेझेन्स ऑफ लाईट, सो 3 हायड्रोजन्स आर रिप्लेस विथ 3 क्लोरीन. CHCl3 नाव काय कंपाऊंडचं, क्लोरोफॉर्म. ओके, करेक्ट. त्याच्या पुढे दिले हॅलोफॉर्म रिएक्शन, आणि लॅब मेथड म्हणून दिली आहे. या रिएक्शन मध्ये 2 ऑप्शन आहे तुम्हाला रिएजंटचे, बघा बरं कोणकोणते. फर्स्ट कोणता आहे, इथेनॉल. अल्कोहोल आणि कीटोन. दोन्ही पैकी कोणता पण चालू शकतो. नेक्स्ट ब्लिचिंग पावडर वापरली, COCl2H2 ऑब्लिक हीट, याच्यातला कोणता पण एक घ्या,
CH3 फॉर्म होतो कारण आपल्याकडे इथं Cl2 ऍड केलेलं आहे. ओके, आणि बाकी हे दोन साइड प्रोडक्ट भेटतात. साइड प्रोडक्ट मध्ये जर बघायला गेलं तर HCOO2 म्हणजे ऍक्च्युअली स्ट्रक्चर कसं आहे, C डबल बॉन्ड O सेंटरला CA आणि परत काय होणार, स्ट्रक्चर रिपीट होणार. हा तुम्हाला फॉर्मॅट भेटतोय. ओके, मग आता याच्यात जर बघितलं तुम्ही तर किती कार्बन आहे तुमच्याकडे, 2. 2. ओके, सो इथं पण कार्बन तुमचे किती होते, 2 होते. नंतर ऑक्सिजन भेटला तुम्हाला, ऑक्सिजन 2 वेळा भेटला आणि देन ऑक्सिजन इथून तुम्ही ऍड केलाय. इथं पण एक इन स्वतःचा ऑक्सिजन होता, सो ऑक्सिजन पण मॅच होता. ते राहिला याच्यापासून काय भेटला, CA. हायड्रोजन्स इथं आले 2. ओके, आणि मग CHCl3 भेटलं, सो CHCl3 ऍज अ साइड प्रोडक्ट आहे. तर ही तुमची लॅब मेथड आहे, याला हॅलोफॉर्म रिएक्शन म्हणतात. ही रिएक्शन कशी होती ते खाली दिलंय, त्याचं मेकॅनिझम. ठीक आहे, एका फ्रेम मध्ये दिसते बघा. आता सुरुवातीला तुम्ही घेतला CaOCl2, तो इथं कॉपी केलेला आहे. त्याच्यामध्ये मिक्स काय केला, वॉटर मिक्स केल्यानंतर कॅल्शियम विथ वॉटर काय फॉर्म होतो, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे, आणि देन तुम्ही कंपाऊंड घेतला CH3CH2CHO. म्हणजे आत्ताशी हे प्रिपरेशन होतं, स्टार्टिंग होती. आता मेन तुमचे रिएक्टंट इन्व्हॉल्व्ह झाले. त्याच्यामध्ये वरचा काय मिक्स झाला, Cl. ओके, दॅट Cl जो आहे तो इथं बनवतो अल्डेहाइड. प्रायमरी अल्कोहोल्स आर ऑलवेज कन्वर्टेड इनटू अल्डेहाइड. आता हा तुमचा प्रॉडक्ट खाली काय झाला, रिएक्टंट. त्याच्यामध्ये ऍड काय केलं, 6 टाइम्स Cl2 ऍड केला, Cl वरतून आलेला आहे. आणि देन आता तुमचे जे हायड्रोजन असतात कार्बनचे, या कार्बनचे, ते क्लोरीननी रिप्लेस होतात. सो रिएक्शनचं नाव काय, हॅलोजनेशन. आता हॅलोजन जे आहेत अलॉंग विथ अल्डिहाइड, अगेन तुमचा प्रॉडक्ट रिएक्टंट झालेला आहे. आणि हा जो पहिला साइड प्रॉडक्ट होता तो आता रिॲक्ट करेल इथं. देन इथं CHCl3 आणि देन बाकीचं कंपाऊंड इथं फॉर्म होतो. समजलं का? सर लास्ट स्टेप सांगा. लास्ट स्टेप मध्ये तुला तिथं दिसतंय CaOH2S, फर्स्ट स्टेपचा साइड प्रोडक्ट, तो खाली ऍड झाला. ऍड झाल्यानंतर CHCl3 कसा आला बघ, CH आहे अवेलेबल, Cl3 पण अवेलेबल आहे. म्हणजे इथलं काय बॅलन्स आहे, कार्बन आणि ऑक्सिजन. आता इकडे ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत त्या जर आपण लिहून घेतल्या, जसं मी असं लिहिलं OOHH, दोनदा लिहिला कारण ब्रॅकेटच्या बाहेर 2 होता इथं. आता सध्या आपल्याकडे बॅलन्स काय, कार्बन आणि ऑक्सिजन. मग आता अजून एक राहिला, कॅल्शियम पण बॅलन्स आहे. मग आता कॅल्शियम तर आहे, तो डायरेक्ट कळलं आपल्याला. राहिला काय आता, हा कंपाऊंड फॉर्म होतो का बघा, H दोनदा आहे, ऑक्सिजन दोनदा आहे. ओके, आणि कार्बन आपल्याकडे एक आहे, कार्बन अजून करून ऍडजस्ट होणार, बॅलन्स करायला लागेल. 1 मिनिट. येस, कॅल्शियम ऍज इट इज, कॅल्शियम ऍज इट इज, CHCl3 CHCl3 मॅच झालेला आहे. ठीक, आता काय राहिलं आपल्याला, हायड्रोजन 2 पाहिजे, हायड्रोजन 2 आहेत. ऑक्सिजन 2 पाहिजे, ऑक्सिजन 2 आहेत. मी इकडे मॅच करतो या साईडला. हायड्रोजन मॅच झाले, ऑक्सिजन मॅच झाले, कार्बन मॅच होत नाहीये. कार्बन सध्या किती आपल्याकडे, 2 आहे, एकच आहे, समजा याला असंच ठेवा. तर हा बोला. ऑक्सिजन रिएक्टंट मध्ये 3 आहे सर आणि प्रोडक्ट मध्ये 4 आहे. हा, ऑक्सिजन रिएक्टंट मध्ये 3 आहे. सर हायड्रोलिसिस झालेली वॉटर जाईल ना त्यामधून. 1 मिनिट.
शॉर्टकट नको करायला, आपण डायरेक्ट रिएक्शन करू. आपल्याकडे काय CA. ओके. आता एक क्लोरोफॉर्म भेटणार म्हणजे CHCl3. ठीक आहे. सो हा झाला तुमचा CCl3. समजा इथला H गेला. ओके, हे क्लिअर आहे. आता काय तयार झाला? क्लोरोफॉर्म. हो सर. ठीक आहे. आता काय राहिला? कॅल्शियमला 2 काय पाहिजे तुम्हाला? ऑक्सिजन. कॅल्शियम पाहिजे आणि कॅल्शियम तर रेडी आहेच आहे आपल्याकडं. राहिला प्रश्न आता COO म्हणजे 2 पाहिजे ना ते. काय मिसिंग आहे आपलं? लिहिलेलं बरोबर आहे. चला, हॅलोफॉर्म रिएक्शन मध्ये तुम्हाला वापरायचं आहे मिथाइल कीटोन. मिथाइल कीटोन असा की ज्याला अल्फा हायड्रोजन असते. सध्या दिलेल्या कंपाऊंडला इथं 3 काय असणार आहे? अल्फा हायड्रोजन. 3 अल्फा हायड्रोजन्स आहेत तिथं. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला रिएक्शन करत असताना फर्स्ट इथे एक बेस वापरायचा. बेस वापरा NaOH. हा, आता नीट येईल बघा. NaOH कसा घ्यायचा आहे? एक्सेस. नंतरून हॅलोजन पण घ्यायचा एक्सेस मध्ये. आणि लास्टला तुम्ही वापरू शकता माइल्ड ऍसिड. वर्कअप साठी इथं लिहून टाकतो वर्कअप. वर्कअप म्हणजे काय असतं की सगळी रिएक्शन झाल्यावर फायनली फिनिशिंग करण्यासाठी आपण हे करत असतो. हे करत असताना आपल्याला इथं भेटतो ऍसिड, इथं R लिहायचं राहिला, प्लस HCX3. सगळ्यात मेन म्हणजे काय, कार्बनला 3 हॅलोजन आणि 1 हायड्रोजन. या कंपाऊंडच नाव काय? हॅलोफॉर्म. हॅलोफॉर्म आहे. बाकी याचं नाव माहिती आहे, मी नुसतं ऍसिड लिहून ठेवतो इथं. कार्बोक्सिलिक ऍसिड झाला. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जो कंपाऊंड दिला त्याच्यात हॅलोजन आपल्याला नाही कळले ना अजून. तर तुम्ही एक्स म्हणजे काही पण घेऊन नाही चालणार. एक्स म्हणजे क्लोरीन चालतो, ब्रोमीन चालतो आणि अजून काय? आयोडीन. ठीक आहे. आणि हा कोणता कीटोन आहे पहिला? बोला. मिथाइल कीटोन. सो फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड कधी होतं? ज्यावेळेस फक्त आणि फक्त मिथाइल कीटोन असेल तर. ठीक आहे. दिलेल्या रिएक्शनचं नाव काय? हॅलोफॉर्म रिएक्शन. ठीक आहे. आता हे पेपरला विचारतात. आता पेपरला तुम्हाला ही रिएक्शन करा असं कधीच नाही विचारणार. ते बोर्डला वगैरे ठीक होतं. तुम्हाला इथं 2 कंडिशन लक्षात ठेवायचे. आय थिंक झाल्या असेल माझ्या लक्षात नाही. तुम्हाला मिथाइल कीटोन असला पाहिजे तुमच्याकडे. मिथाइल कीटोन म्हणजे यासारखं स्ट्रक्चर. आणि या स्ट्रक्चरला पॅरलल अजून दुसरं एक चालतं, दॅट इज हा कोणता अल्कोहोल आहे? प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी? सेकंडरी. जर तुमच्याकडे सेकंडरी अल्कोहोल असेल किंवा जर तुमच्याकडे मिथाइल कीटोन असेल तर त्या कंपाऊंड मध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह येते. कोणती टेस्ट? हॅलोफॉर्म. ओके. तुम्हाला पेपरला प्रश्न विचारतात बघा, एखादं एक्झाम्पल देतो इथं. हा देईल का हॅलोफॉर्म टेस्ट? नाही देणार. बर, आता देईल का? हो सर. देणार. बोला. हो सर. देणार. नाही सर.
नाही देणार, नाहीच देणार, कारण देणार. मिथाइल कीटोन नाहीये. नाही. समजा मी असं केलं तर बोला, नाही सर. का नाही देणार? हा कोणता अल्कोहोल आहे? सेकंडरी. सेकंडरी. देणार ना. परत एकदा, तुमच्याकडं मिथाइल कीटोन असला पाहिजे किंवा कोणता अल्कोहोल असला पाहिजे? सेकंडरी. सेकंडरी. या दोन कंडिशन लक्षात ठेवायच्या, तर ती रिएक्शन फॉलो होते. चला आपण जाऊ परत आपल्या पीडीएफ कडे. ओके, हे तुम्हाला सांगून दिलं काय करायचं ते, आणि हा इथं लिहिलं पण आहे बघा त्यांनी खाली कंडिशन्स बघा. एक सेकंडरी अल्कोहोल लिहिलाय, म्हणजे खाली त्यांनी एक्झाम्पल देऊन ठेवले. मी सांगितलेला क्रायटेरिया बसतो का बघा त्याच्यामध्ये. हा कोणता अल्कोहोल आहे? सेकंडरी. सेकंडरी. हा सेकंडरी, हा सेकंडरी, हा पण सेकंडरी. हा कोणता कीटोन आहे? मिथाइल. हा पण कोणता कीटोन आहे? मिथाइल. हे सगळेच्या सगळे हॅलोफॉर्म रिएक्शनला फॉलो करणार, देणार ती रिएक्शन. बघून घ्या सगळे एक्झाम्पल. आहे का मिथाइल कीटोन सगळे? हो सर. आता खाली लिहिले निगेटिव्ह हॅलोफॉर्म रिएक्शन, रिएक्शन इन विच हॅलोफॉर्म्स आर नॉट फॉर्म बाय H2 and अल्कली. आता इथं नीट लक्ष द्या की इथं मिथाइल कीटोन आहे तुमच्याकडे, प्रॉब्लेम नाही ते सगळे, सगळ्यांमध्ये चेक करा एकदा, प्रत्येकामध्ये मिथाइल कीटोन आहे. पण त्याच्या शेजारी असे ग्रुप आहे ज्यांच्यावर कोणता चार्ज आहे बघा बरं? निगेटिव्ह. मग ऍक्च्युली तो मिथाइल कीटोन झालाच नाही, बिकॉज दिस चार्ज बिकम्स बॉन्ड बिकम्स चार्ज. त्यामुळे ते फ्लिप होतात आणि ते खरं तर कीटोन म्हणून राहतच नाही. सो हे कंडिशन लक्षात ठेवा. CH3 C डबल बॉन्ड असेल तर 100% चालणार. फक्त त्याच्या शेजारी असा कोणताही झेड म्हणून ग्रुप आहे समजा ज्याच्याकडे लोन पेअर किंवा निगेटिव्ह चार्ज आहे, तर हा देणार नाही. चला नेक्स्ट ला जाऊ. स्लो 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 बघा पुढं. प्रिपरेशन ऑफ प्युअर CHCl3. वरचा मुद्दा संपला, आता तो वेगळा होता, हा वेगळा आहे. आपल्याला क्लोरोफॉर्म बनवायचा आहे. क्लोरोफॉर्म बनवण्यासाठी क्लोरल हायड्रेट घ्यायचं. क्लोरल म्हणजे मगाशी घेतलेला कंपाऊंड, हा अल्डिहाइड आहे. कार्बन आणि कार्बनला 3 काय जोडलेले? CH3, आणि विथ वॉटर आहे तो, म्हणून हायड्रेट नाव आहे. NaOH इन द प्रेझेन्स ऑफ हीट, 3 क्लोरीन आणि CH हा पूर्ण कंपाऊंड रिलीज होतो, क्लोरोफॉर्म भेटतो जो 100% प्युअर आहे. बाकी उरलेले जे काही कंपोनंट आहे ते सगळे एकमेकांना अटॅच्ड होतात. हा फॉर्मिक ऍसिडचा सोडियमचा सॉल्ट आहे, आणि साइड प्रोडक्ट काय भेटलं इथं? H2. सो या मेथडने आपण प्युअर क्लोरोफॉर्म बनवतो. छोट्या छोट्या गोष्टी अशा पण पेपरला विचारतात की प्युअर क्लोरोफॉर्म बनवण्याची मेथड कोणती. नाव लक्षात ठेवा, क्लोरल हायड्रेट पासून तयार होतो तो. याच्यावरती नीटला प्रश्न विचारलेला आहे. एक, DDTचं स्ट्रक्चर चेक करा, म्हणजे सांगतात की करेक्ट कोणतं आहे ते बघा. सेकंड क्वेश्चन विचारलाय की DDTच्या स्ट्रक्चर मध्ये किती क्लोरीन असतात, सांगता येईल कोणाला किती क्लोरीन आहे? किती? 5. यस. बर, एकदा स्ट्रक्चर बघून ठेवा. बघितलं का? हो सर. हो सर. बोला काय होतं स्ट्रक्चर? सेंटरला काय? सेंटरला मध्ये CCl. सेंटरला C, त्याला काय जोडले? 2 इकडं वरती खाली क्लोरीन. क्लोरोबेन्झीन. क्लोरीन. अजून एक काय जोडलेलं आहे? CL3. परत नीट सांगितलं.
काय 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 कार्बन आहे, कार्बनला 2 बेन्झिन आहेत का? हो. हा, हो त्या सर. बेन्झिनला क्लोरीन कुठे आहे? ऑर्थो, पॅरा की मेटा? ऑर्थो. ऑर्थो. नक्की बघा, ऑर्थो ना? हो सर. तर ठीक आहे. हो, सर. कार्बन, तुम्ही म्हणतात एक कार्बन आहे, त्याला 2 बेन्झिन आहे आणि त्या दोन्ही बेन्झिनला कुठे म्हटले? मेटा ना? नाही, ऑर्थो. ऑर्थोला काय जोडलेलं आहे? क्लोरीन. क्लोरीन. परत या सेंटरच्या कार्बनला तुम्ही 2 बॉन्ड बनवले, उरलेले 2 काय जोडले? Cl3. Cl3. मग तुम्ही तर 5 बॉन्ड केले. बघा एकदा परत एकदा बघा. मला पहिल्यांदा सांगा, तो क्लोरीन मेटाला जोडलाय का? पॅराला अटॅच्ड आहे. ठीक आहे. सो सेंटरला कार्बन, त्याला 2 बेन्झिन, पॅरा क्लोरीन असलेले, त्याला हायड्रोजन आणि शेजारी कार्बन, आणि कार्बनला मागं 3 क्लोरीन. सो स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. देर आर किती? 5 क्लोरीन ऍटम असतात डीडीटी मध्ये. डीडीटीचा फुल फॉर्म बघा. डाय क्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो थांबा इथेन. थांबा थांबा थांबा. डाय काय आला? क्लोरो. क्लोरो. तो कशाला जोडलाय? डाय फिनाइल. त्याच्यानंतर कार्बनला पुढे काय जोडलंय? ट्राय क्लोरो. क्लोरो. आणि किती कार्बन आहे? 2. 2 ला काय म्हणणार? इथेन. सो इट इज अ डीडीटी. ठीक आहे. जाऊ पुढे चल. इंडस्ट्रियल प्रिपरेशन बघा. इंडस्ट्रियल प्रिपरेशन मगाशी केलं तेच आहे सगळं. तुम्ही बघितलं असेल, आपण अल्कोहोल घेतला होता, ऍसिटोन घेतला होता. मगाशी प्रोसिजर आणि ही प्रोसिजर थोडीशी डिफरंट आहे. इथं एरो वरती काय लिहिलंय? इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस केल्यानंतर तुम्हाला ऍसिटिक ऍसिडचा कोणता सॉल्ट भेटतो? सोडियम सॉल्ट. आणि कशापासून भेटला? फ्रॉम ऍसिटोन. जर तुम्ही प्रायमरी अल्कोहोल घेतलं म्हणजे इथेनॉल घेतला, तर त्याच्यापासून तुम्हाला फॉर्मिक ऍसिडचा कोणता सॉल्ट भेटतो? सोडियम सॉल्ट. ओके. आणि याचं नाव काय? क्लोरोफॉर्म. क्लोरो. ठीक आहे. या रिॲक्शन नेम रिॲक्शन सारखे असतात, म्हणजे आपण ते डायरेक्ट लक्षात ठेवतो. याच्यावरती आतापर्यंत विशेष काय विचारलेलं नाहीये. वरचा क्वेश्चन विचारलेला आहे डीडीटीचा, आय थिंक 2दा आलेला आहे तो. ठीक आहे. पुढं फिजिकल प्रॉपर्टी. क्लोरोफॉर्म कसा असतो? कलरलेस आणि स्वीट स्मेलिंग लिक्विड असतो. बॉइलिंग पॉइंट किती त्याचा? 61 डिग्री. 61. आणि इनसोल्युबल इन वॉटर, हॅव डेन्सिटी मोर दॅन H2. क्लोरोफॉर्म इज यूज ॲज अ काय लिहिलंय? अॅनेस्थेसिया माहिती असेल ना? हो सर. कशाला वापरतात? अनकॉन्शियसनेस साठी. अनकॉन्शियस करण्यासाठी. ठीक आहे. सो कलरलेस आहे, स्वीट आहे, 61 ला बॉईल होतोय. वॉटर पेक्षा डेन्सिटी कशी आहे त्याची? जास्त आहे. ठीक आहे. पुढं केमिकल प्रॉपर्टीज. याच्यामध्ये ऑक्सिडेशन. आता याच्यात काय विचारतात तेवढं आपण बघू. मेन सगळे पॉइंट. इथं त्यांनी दाखवले क्लोरोफॉर्म वर ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन झाल्यानंतर गॅस तयार होतो. गॅसचं नाव आणि त्याचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायला लागेल पेपरसाठी. गॅसचं स्ट्रक्चर काय? C डबल बॉन्ड O आणि साईडला 2 काय जोडलेले? क्लोरीन. क्लोरीन. नाव काय याचं? फॉस्जीन गॅस और कार्बोनिल क्लोराइड. हा गॅस कसा आहे? पॉइझनस. CaCl3 stored in a dark color bottle are filled up to the brim to prevent oxidation of CaCl3 into CoCl2. That is one. ठीक आहे. जी बॉटल असती क्लोरोफॉर्मची, त्याच्या कंडिशन पहिली, ती बॉटल कोणत्या कलर मध्ये असती? डार्क. कलर. देन फिटेड अप टू द ब्रिम
म्हणजे काय माहितीये, अप टू द ब्रीम म्हणजे ती बॉटल कशी भरतात पूर्ण फुल, थोडी पण जागा नाही पाहिजे त्याच्यामध्ये. असं का करायचं? टू प्रिव्हेंट काय ऑक्सिडेशन. हा ऑफ क्लोरोफॉर्म इंटू म्हणजे CaCl3 वर ऑक्सिडेशन झालं काय तयार होणार COCl2. बरं आता हे सगळं झालं, तुम्ही डार्क कलरची बॉटल ठेवली, तिला अप टू द ब्रीम भरलं, तरी पण ती बॉटल कधीतरी यूज तर होणार आहे, दरवेळेस थोडी फुल असणार आहे ती. त्यामुळे त्याच्यात 1% काय टाकतात, इथेनॉल. मग इथेनॉल का टाकायचं? हा तुमचा गॅस, तुम्ही त्याच्यात टाकला इथेनॉल. इथेनॉल टाकल्यामुळं काय झालं, क्लोरीनची जागा कोणी घेतली? OC2H5 OC2H5. त्यामुळं डायइथाइल कार्बोनेट तयार होतं, जे कसं असतं नॉन पॉइझनस. ठीक आहे, म्हणजे असं नाही की ऑक्सिडेशन होत नाही, होतं, पण त्याला थोडं रेजिस्ट करण्यासाठी त्याच्यात 1% इथेनॉल टाकलं जातं. आतापर्यंत आलेला प्रश्न, फॉस्जीनचं नाव स्ट्रक्चर वरून किंवा नावून काय सांगतील, स्ट्रक्चर ड्रॉ करा. याच्यासारखे प्रश्न येऊ शकतात का, तो डार्क कलरच्या बॉटल मध्ये का ठेवतात, हे असे. ठीक आहे, नेक्स्ट. का ठेवतात? हा, डार्क कलरच्या बॉटल मध्ये का ठेवतात? कोणताही कंपाऊंड डार्क कलरच्या बॉटल मध्ये का ठेवतात? रिझन काय? त्याचं ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून. नाही 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 नाही, ते ठीक आहे ऑक्सिडेशन वगैरे, पण ठेवतात का? रॅडिकल रिएक्शन होणे सर. हा, जे असेल ते. एक तर फ्री रॅडिकल होणार, जे काय होणार ते होणार, पण त्याचा कॉन्टॅक्ट कोणाबरोबर यायला पाहिजे? लाईट बरोबर. लाईट बरोबर. लाईट बरोबर कॉन्टॅक्ट आल्या आल्या तो डिसोसिएट होतो आणि स्वतःला वेगळ्याच फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. सो नाही चालणार. आणि त्यात त्याच्याकडे क्लोरीन आहे, क्लोरीन खूप चांगलं रॅडिकल रिएक्शन देतो, त्यामुळं नाही वापरायचं तो. आता टेस्ट ऑफ CaCl3, तुमच्याकडे क्लोरोफॉर्म आहे, कसा टेस्ट करायचा? 3 रिएजंट आहेत. ब्ल्यू लिटमस मध्ये नो चेंज झाला तर प्युअर असतो, आणि जर रेड झाला तर इम्प्युअर असतो. AgNO3 मध्ये नो रिएक्शन झाला तर प्युअर, व्हाईट PPT भेटला म्हणजे लगेच AgCl तयार झाला, सो इम्प्युअर. H2SO4 मध्ये नो रिएक्शन प्युअर, आणि रिएक्शन झाला आणि येलो कलरचं सोल्युशन भेटलं तर इम्प्युअर. म्हणजे सगळ्याच रिएक्शन करायचे असं काही नाही, तुम्ही कोणती पण एक करू शकता. ही पहिली साधी सिंपल आहे. ब्ल्यू लिटमस रेड कधी होतो? काय प्रेझेंट असलं? ऍसिड. सो ऍसिड ही सध्याच्या कंडिशनला काय झाली आपल्यासाठी? इम्प्युरिटी. कळलं एवढं? सर, बोला. क्लोरोफॉर्म हा गॅस लाफिंग स्प्रे म्हणून यूज केला जातो का? क्लोरोफॉर्म हा गॅस काय? नाही 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 क्लोरो. नाही नाही नाही, लाफिंग गॅस म्हणते तू? हो सर. नाही नाही, कोणाला माहिती का लाफिंग गॅसचा फॉर्म्युला? हायड्रोलिसिस हे साधी एक रिएक्शन आहे, तुम्ही पण बघू शकता की ऍक्वियस केवायचे. ऍक्वियस म्हणजे कोणत्या टाइपचे रिएक्शन? बीटा एलिमिनेशन. नाही नाही नाही, हा ठीक आहे, बरोबर, बीटा एलिमिनेशन बरोबर आहे. नाही, इलिमिनेशन साठी काय लागतं? अल्कोहोल आणि KOH. हा ऍक्वियस आहे. ऍक्वियस म्हणजे कोणती? सबस्टिट्यूशन. जरी समजा आपण बीटा म्हटलो तर इथं बीटा नाहीच, एकच कार्बन आहे आपल्याकडे. सगळ्या क्लोरीनला सबस्टिट्यूट कोण करतो? OH. प्रत्येक ऑक्सिजन कडे लोन पेअर आहे, त्यात ते एकाच कार्बनचे 3 आहे. स्ट्रक्चर एकदम काय अनस्टेबल आहे, आणि त्यामुळं इथून लॉस ऑफ वॉटर होतं, हे स्ट्रक्चर तयार होतं. त्यांनी नीट दाखवलंच नाही. कार्बनला OH आहे, इथे एक OH आहे, इथे एक OH आहे, इथं एक H. सो हा बॉन्ड इथे येतो, कार्बनचे 5 बॉन्ड होतात, बाहेर काय गेला? OH. कार्बनला काय आला? डबल बॉन्ड O, इकडं H, आणि इकडं काय राहिलं? OH. आलं काय स्ट्रक्चर? हो सर. लॉस ऑफ काय झाला? वॉटर. आता वॉटरचा लॉस झाला, देन आपल्याकडे KOH आहे. आता इथं काय होतं की हा ऍसिडच आहे, दिसतच आहे, तो H देणार.
H कोणाबरोबर मिक्स होणार OH. सो वॉटरचा लॉस झाला आणि ऑक्सिजन कोणाला पिकअप करणार केला. पोटॅशियम. सो पोटॅशियमचा तयार काय झाला सॉल्ट. पोटॅशियम. पोटॅशियम सॉल्ट ऑफ ऍसिड. कार्बाइल अमाइन रिएक्शन और दुसरं नाव काय आयसोसायनेट टेस्ट किंवा हॉफमन कार्बाइल अमाइन रिएक्शन. इंटरेस्टिंग आहे, जास्त लक्षात ठेवायची गरज पण नाही. R ला जर तुम्ही NH2 जोडला तर फंक्शनल ग्रुप कोणता? नाईट. अमाइड. अमाइड की अमाइन? अमाइन. अमाइन सर. अमाइन. ठीक आहे. बर, याच्या ही रिएक्शन केली तर तुमचा N च्या पुढे अटॅच काय झाला C. सी. त्याचं नाव काय आयसो सायनाइड. सायनाइड. बघा आता बघा, प्रायमरी अमाइन्स, प्रायमरी मध्ये ॲलिफॅटिक पण चालेल ॲरोमॅटिक पण चालेल. जर त्यांची रिएक्शन याच्या बरोबर झाली तर तयार काय होतो आयसोसायनाइड. सो आयसोसायनाइड्स हॅव अनप्लेझंट और ऑफेन्सिव्ह स्मेल. सो ती टेस्ट केली जाते, टेस्टचा प्रोडक्ट आल्या लगेच तो स्मेल येतो. सो आपल्याला कळतं की टेस्ट इज पॉझिटिव्ह. सो तुमचा अमाइन आणि इथं वापरला CH3CL3KOH RNC तयार होतो. सो नाव आहे हॉफमन्स कार्बाइल अमाइन रिएक्शन. रिएक्शन कशी ओळखायची? एक, तुम्हाला प्रायमरी अमाइन दिला असेल वेदर इट इज ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक. R म्हणजे काय, मेन तुमची स्ट्रेट चेन असेल ब्रँच चेन असेल किंवा त्या ठिकाणी रिंग असली तरी चालेल आणि ती डायरेक्ट नायट्रोजनला जोडलेली असली तरी चालेल. ॲरोवरती हे दिसलं तर काय चेंज करणार, रिंग तशीच ठेवायची, नायट्रोजन तसाच ठेवायचा, फक्त त्याच्या पुढे जॉईन काय करणार कार्बन. ओके. मग बाकी त्याचं मेकॅनिझम वगैरे आपण बघणार नाही. बोर्ड एक्झाम झाली आहे, तुम्हाला ते लिहायची काही गरज नाही. रिएक्शन लक्षात ठेवा कशातून काय होतं. खाली एक्झाम्पल बघून घ्या. चेंज बरोबर आहे का बघा. प्रत्येक ठिकाणी काय NH, त्याचं काय झालं ओके. आणि हे सगळे काय होते प्रायमरी अमाइन. रिएक्शन ओळखणार कशी, ॲरोवरती काय असणार आहे CH3CL3KOH. रिएक्शनचं नाव काय हॉफमॅन कार्बाइल हॉफमन्स कार्बाइल अमाइन रिएक्शन. देन मोस्ट फेमस, खूप वेळा विचारली जाणार रिएक्शन नावाचा रीमर टिमन्स रिएक्शन. रीमर टिमन रिएक्शन काय आहे, साधं सोपं आहे आणि खूप सोपी, म्हणजे खूप असे ऑप्शन नसतात त्याच्यात. तुम्हाला जर रिएक्शन पडली तर 100% काय दिसणार लेफ्टला फिनॉल, ॲरोवरती काय दिसणार CH3CL3KOH. आणि हा त्याच्या ऑर्थोला कोणता फंक्शनल देतो सो ऑर्थो हायड्रॉक्सी काय झाला बेन्झाल. आणि त्याचं कॉमन नेम काय सॅलिसिलिक. ठीक आहे. हे मेकॅनिझम सांगू का नको सांगू, तुम्हीच सांगा. नाही सर. ठीक आहे. बरं, हाच रिएजंट वरती होता का मग अशी CH3CL3KOH? हो सर. वैष्णवी मागून आवाज होतोय. एक बंद. ओके. नोट वाचा आधी. मगाशी काय वापरला CHCl3KOH, आता काय वापरला CCl4. So if CCl4 is used in the place of chloroform, salicylic aldehyde नाही तयार होणार. सॅलिसिलिक तयार काय होणार ऍसिड. बस एक नोट आहे, एक थोडी वेगळी रिएक्शन आहे, बाकी नेहमीच्या रिएक्शन नेहमीप्रमाणे होणार. रिएक्शनचं नाव काय होतं रीमर
रिमर मध्ये थिमन. प्रॉडक्ट काय भेटतो Rimer. फिनॉलचा? अल्फा अल्फा हायड्रॉक्सिबेन्झाल्डिहाइड बेन्झाल्डिहाइड. काय आहे? कीटोन ऍसिटोन. ऍसिटोन आहे. याच्याबरोबर रिएक्शन केली क्लोरोफॉर्म बरोबर. रिएक्शन इथं रिएक्टिव्ह साईट कोणती असते? कार्बोनिल असते. बाकी हे दोन्ही काही जास्त रिएक्टिव्ह नाहीये. OH चा अटॅक कुठं होणार? कार्बन. ठीक आहे. कार्बन सो बॉन्ड बिकम्स चार्ज. चार्ज आणि इथं 3 क्लोरीन आहे. मग सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह कोण आहे आता सध्या? कार्बन. कार्बन कारण 3 क्लोरीनचा 3 वेळा कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. नेगेटिव्ह याचा अटॅक कुठं झाला? या कार्बनवर इथं, आणि तो त्याला जॉईंट झालेला आहे. त्याचं नाव आहे क्लोरिटोन. कसला ड्रग या? हिप्नॉटिक ड्रग आहे. कळलं एवढं? रिएक्शन sir. सोपी आहे. हो सर तुम्हाला असले रिएक्शन नाही विचारत कधी. तुम्हाला विचारतील याचं स्ट्रक्चर सांगा, याचं नाव सांगा, याचं पर्पज सांगा. क्लोरिटोनचं स्ट्रक्चर बघा इकडं. कार्बनला काय जोडू? CH3 CH3. वरती बघून सांगू नका. CH3 CH3. 2 काय जोडले इकडं? OH OH. आणि इकडे काय जोडलं? CCl3 CCl3. ठीक आहे. ओके. पुढे रिएक्शन विथ द HNO3. सो HNO3 मधला OH आणि CCl3 मधला हायड्रोजन जो ऍसिडिक येतो, तो वॉटरचा लॉस होतो आणि इथं तुम्हाला टीयर गॅस भेटतो, नायट्रोक्लोरोफॉर्म. जर मी NO2 काढून टाकला आणि H जोडला तर नाव काय होतं याचं? क्लोरोफॉर्म मग त्या ठिकाणी NO2 आला म्हणून नाव काय आलं? नायट्रोक्लोरो. क्लोरोपिक्रिन नाव आहे दुसरं नाव. आणि तिसरं आपलं कॉमन नेम आहे. कॉमन नेम म्हणजे जनरल यूज मधलं, दॅट इज अ टीयर गॅस. पुढं पहिला हिप्नॉटिक, हा कोणता होता? टीयर गॅस. टीयर गॅस देन एक अल्किन घेतलाय. अल्किन वरती तुम्ही CHCl3 पर ऑक्साइड वापरलेला आहे. मग इथं पर ऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये कोणते रिएक्शन होतात? रॅडिकल. हा ते ठीक आहे, ते ठीक आहे. पण रॅडिकल रिएक्शन होतात. रॅडिकल रिएक्शन झाल्यामुळं इथं तुम्हाला भेटला CCl3 आणि सेंटरला जो H आहे तो तसाच राहिला, फक्त डबलचा काय होतो? सिंगल. फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन आहे. देन Ag बरोबर साधी सिंपल रिएक्शन आहे. हा किती वेळा वापरायला लागत? 2 टाइम्स. सो CH ला जॉईन काय झाला? मध्ये काय आला? ट्रिपल. मग ट्रिपलच का आला? कारण क्लोरीन किती होते? 3. तो 3 क्लोरीन Ag बरोबर गेले, ते जे काय झालं ते झालं. AgCl वगैरे 3 टाइम झाला. आपल्याला भेटला ऍसिटिलीन. FCR म्हणजे काय? फ्रिडल क्राफ्ट. हा बेन्झिन आहे, त्याचा हायड्रोजन आहे. त्या हायड्रोजनची म्हणजे त्या हायड्रोजनच्या जागी कोण आलं? नाही तसं नाही. आपली मेन चेन कोण आहे सध्या? CHCl3. जो कार्बनला एक हायड्रोजन एवढं फिक्स आहे. क्लोरीन होता इथं Cl. ओके. सो एक Cl गेला. Cl ची जागा कोणी घेतली? PH. त्याच पद्धतीने बाकीचे Cl गेले आणि प्रत्येकाची रिप्लेसमेंट कोणी केली? PH. ट्राय फिनाइल. एका कार्बनला काय म्हणतात? मीथ. सिंगल बॉन्डला A. तो क्लोरीनची जागा घेतली PH नी. PH म्हणजे R म्हणजे ऍडिशन ऑफ अल्काइल, दॅट इज बाय फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. कळलं एवढं? हो सर गोल्डन की पॉइंट्स असतील ते रिवाइज करायचे का बघू आपण. चला, आयडोफॉर्म टेस्ट आहे ती मग अशी सांगून झाली. आता मेन पॉइंट आपला इथला बघू आपण. एकदा चेक करा बरं, हे बरोबर आहे का? मी तुम्हाला याची कंडिशन सांगितली होती. आपण या 2 कंपाऊंडला डिफरन्शिएट करू शकतो का आयडोफॉर्म टेस्टने? बोला.
पहिला कंपाऊंड सोडून द्या, दुसरा आणि त्याच्या पुढचे खालचे बघा आणि सांगा दुसरा कंपाऊंड होईल का डिफरन्शिएट? नाही नाही सर. आयडोफॉर्म सर, टेस्ट ची मला कंडिशन सांगा, काय काय लागतं त्याला? सेकंडरी अल्कोहोल किंवा मिथाईल. मिथाइल कीटोन, ठीक आहे. त्या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पहिल्यामध्ये मिथाइल कीटोन आहे का? आहे सर. आणि दुसऱ्यामध्ये? नाही सर. हा तुमचं आहे. पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल काय आहे? या टाइप मध्ये आहे. हा आहे ना इथं CH3 डबल बॉन्ड O, तसा इथं आहे का? नाहीये. नाही सर. म्हणजे आपण दोघांना डिफरन्शिएट करू शकतो, कारण एकाची आयडोफॉर्म पॉझिटिव्ह येणार, म्हणजे तो कोणता कलर देणार? येलो. दुसरा देणार नाही. तसं थर्डचं बघा बरं. देतो सर. येईल करता तिसरी? हो सर. नाही करतायत सर. का नाही येणार ते सांगा. कारण की दोघी सेकंडरी अल्कोहोल प्रेझेंट. हा म्हणजे दोन्हीकडे कोणता अल्कोहोल आहे? सेकंडरी. सेकंडरी आहे. चला आपण एकदा परत ड्रॉ करू. 1 2 3 4 5. 1 2 2 ला काय जोडला? OH. आणि 3 पेंटॅनॉल 1 2 3 4 5. याच्यात 3 नंबरला काय जोडला? OH. हा पण सेकंडरी, हा पण सेकंडरी. दोन्ही पण टेस्ट देणार, मग डिफरन्शिएट करता येईल का? नाही येणार ना. याच्यामध्ये थोडा चेंज होऊ शकतो. कसं बघा, समजा हा H असा काढला, मी फक्त एक बॉन्ड काढला, हा जर खाली आला इथं, ठीक आहे, हा खाली आल्यानंतर इथं कार्बोनिल तयार होणार, तरी पण हा मिथाइल आहे, ठीक आहे. अच्छा, कोणी मेसेज केलाय? रोहनला काय झालं? ग्रिग्नाट बनवण्यासाठी सुरुवातीला काय घेतो आपण? RX प्लस ऍड काय करतो? MG इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ही कपलिंग रिएक्शन आहे. कपलिंग मध्ये मेटल कुठं जातो? याच्यामध्ये, आणि तयार काय होतो? RMGX तयार होतो, ठीक आहे. नाव काय? अल्काइल मॅग्नेशियम हलाइड, ठीक आहे. हे झालं प्रिपरेशन. विचारतात बऱ्याच वेळेला, विचारतात म्हणजे असं डायरेक्ट नाही विचारणार, ते रिएक्शनच्या मध्ये देतील एखादी स्टेप, आणि तुम्हाला 99% म्हणून आठवतच नाही रिएक्शन. बिकॉज प्रॉब्लेम काय असतो की असं देतात ते, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी अशी एक रिएक्शन दिली, इथं X काढला आणि पुढं मग इथं दिलेला असतो MgX, आणि मग पुढं परत देतात समजा एखादा कीटोन, मग ती पुढे रिएक्शन कंटिन्यू असते. आपला फोकस राहतो इथं जास्त, पुढच्या रिएक्शन मध्ये हे क्लिक होत नाही आपल्याला. सो R म्हणजे कोणताही ग्रुप, मग ती रिंग असेल नाही तर काही असेल. समजलं ना? हो सर.